MT बुलेट आणि ती रायडर आता आपण हे क्लीन केलेलं आहे, धुवून स्वच्छ केलेलं आहे. आणि जो हा आपला मेन म्हणजे इथली चेनचं म्हणजे क्लीन होण्यासाठी आता हा कसं इथली कचरा वगैरे काढता आला आपल्याला. ह्याची चेन स्वच्छ केली की नाही काय समजतच नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलाच असेल आज आपला नक्की कशा प्रकारे ब्लॉग होणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या तिन्ही गाड्या आहेत ते चेन क्लीन करणार आहोत. तर त्याच्या आधी हे जे चेनचा कवर काढला आहे तो आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि जो पुढची प्रोसेस आहे ते पूर्ण करू. चला तर हे आता पटापट धुवून घेऊया आणि पुढची जी प्रोसेस आहे ती चालू करूया. MTचा काय तर नट खोलतेत आणि MT बुलेट आणि ती रायडर आता आपण हे क्लीन केलेलं आहे, धुवून स्वच्छ केलेलं आहे. आणि जो हा आपला मेन म्हणजे इथली चेनचं म्हणजे क्लीन होण्यासाठी आता हा कसं इथली कचरा वगैरे काढता आला आपल्याला. आणि आता आपल्या चेन लूप आणि चेन क्लीनरने चेन स्वच्छ करायची आहे. त्याच्यानंतर तिन्ही गाड्यांचे करायचे आहे. त्याच्यामुळे तिन्ही गाड्या एकसाथ आणलेल्या आहेत तिथं. चला आता पटापट चेन क्लीन करून घेऊया. मित्रांनो, आता आपण 3-1 म्हणजे चेन क्लीनर आता मारणार आहोत चेनवर. आता ह्याला 5 मिनिटासाठी ना थांबायचं आहे. नंतरला पहिले ब्रशनी क्लीन करायचं, नंतरला चेन लूप मारायचं. तर आता आपण 5 मिनिटं ह्याला थांबू देऊ या व्यवस्थित. आपला पण करतो मित्रांनो, आता ब्रशने एकदम चेन क्लीन करते. नंतरला जो आपला चेन लूब आहे तो करणार आहोत. आता लक्षात ठेवा, चैनीमध्ये आपला ब्रश जायला नको. हे पूर्णपणे क्लीन करत आहोत आणि अशी प्रोसेस सर्व गाड्यांची करायची आहे, तिन्ही गाड्यांची. त्याला पटापट आपले ह्या गाडीची करून घेऊया. मित्रांनो, आपले आता फक्त चैन लूब मारायचं आहे आणि आपली गाडी पूर्णपणे क्लिअर होईल. आणि हे 2 गाड्या तिकडे बघू शकते हो, आपल्या पाण्याने काहीतरी स्वच्छ धुवत आहेत. बघा, एक बुलेट आणि एक MT. त्यांची आता मज्जा बघूया कशा प्रकारे काय करते ते. किती चालली? 9,080. 9,080. कर स्वच्छ कर. चेन पण क्लिअर झालेले आहे. आणि इकडं MT-15 ह्याची पण ह्याची चेन स्वच्छ केली की नाही काय समजतच नाही. आमच्यासोबत बघा पल इकडे बघू शकतो, ही हापशी आहे. हे बघा, आणि हापशीवर पाणी घेतात आणि गाड्यांवर मारतात. माझी ऑलरेडी क्लीन करून ठेवले आहे तिकडं. तर तसं व्हाईटवाला दिसतच असेल तिकडं त्या गल्लीमध्ये. तिकडं आपली गाडी आहे. कारण आपली शेवटची राहिलेली प्रोसेस म्हणजे चेन क्लीनर. हां, आणि आता तो शेवटचा आपला आहे तो करून घेऊया. तर मित्रांनो, आता आपली प्रोसेस चालू करूया. मस्तपैकी एकदम पूर्ण क्लीन करून घेऊया. आणि व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ना थोडीशी गाडी आता चेन एकदम भारी 5 ते 10 मिनटं अशी तिथं ठेवायला लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते आपली चेन क्लिनिंगचा ब्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.